शुभ विवाह या मालिकेच्या 3 नोव्हेंबरच्या भागामध्ये रघु सांगत असतो, मी आकाश बाबांची मनापासून सेवा करतोय. मी असं कधीच करणार नाही. मालकीणबाई, माझ्यावरती विश्वास ठेवा. यावरती रागिणी म्हणते, आता मी कुणाही वरती विश्वास ठेवायला तयार नाहीये. रघु, तू जे काम केलंस ना ते अगदी लाजिरवाणं काम आहे. तुझ्यामुळे आज 6 वर्ष आकाश चब्बेच्या तू कारणीभूत आहेस, असं म्हणत रागिणी आता रघुवरती आरोपवरती आरोप करत असते. रागिणी म्हणते, नाही ग रागिणी, तो असं का बरं करेल? मला नाही वाटत की रघुने काही केलं असेल. याच्यावरती रागिणी म्हणते, आई, मग ह्याने एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. जर ह्याने काहीच नाही केलं तर याच्या घरामध्ये किंवा याच्या रूममध्ये गोळ्या सापडल्या कशा? ज्या आपण आकाशला देत होतो त्या गोळ्या ह्याच्या रूममध्ये सापडायचं कारण काय? ते काही नाही, सगळ्यांसाठी नियम सारखा. माझ्या पोटच्या पोराला मी सोडलं नाही तर रघुला पण सोडला नाही. रघु, आत्ताच्या आत्ता निघ इथून. तुझी हीच शिक्षा आहे. या घरात थांबण्याचा तुला काहीही अधिकार नाही. अथर्व म्हणतो, आई, अगं जरा ऐकून घे ना. रघु काकांची पण काहीतरी बाजू असेल, ती बाजू तर समजून घे. पण रागिणी काहीच ऐकायला तयार नसते. कुणाचीही बाजू ऐकण्यासाठी रागिणीची मनस्थिती नसते किंवा तिने तशी मनस्थिती ठेवलेलीच नसते. मग मात्र रागिणी म्हणते, खबरदार रघु, एक पाऊल पुढे टाकशील तर इथून थेट तुझ्या आता गावाला निघायचं. इथे बिलकुल थांबायचं नाही, असं म्हणत रागिणीने रघुला आता मात्र घराबाहेर काढण्यासाठी चंगच बांधलेला असतो आणि आता घराबाहेर काढण्यासाठी ती टपूनच बसलेली असते. मानसी, अथर्व, सगळ्यांना वाटत असतं की रघु काका असं काही करणारच नाहीत. रघु काका जेव्हा बॅग घ्यायला जातात तेव्हा आकाश म्हणतो, रघु काका नको ना तू जाऊस मला सोडून. सायकल राणी, सांग ना. याच्यावरती भूमी सांगते, हे बघ आकाश, तू जरा शांत बस बरं. आत्या मोठ्या आहेत ना. रघु काका बॅग घेऊन येतो आणि म्हणतो, आजी, मी तुम्हाला एकच सांगतो, मी खरंच काही नाही केलंय. मी आकाश बाबांना का म्हणून त्रास देईन? खरंच मी आकाश बाबांच्या जीवाशी खेळण्यासाठी खरंच काही नाही केलंय. आजी, मला माफ करा, पण मी खरंच काही नाही केलंय. माझ्यावर विश्वास ठेवा. रघु काका आपली बाजू समजावून सांगत असतो, पण त्याच्यावरती कोणीही आता विश्वास असून सुद्धा काहीच बोलू शकत नसतं. रघु काका बिचारे आता उदास होतात. रागिणी म्हणते, रघु, तुझा बंदोबस्त कसा करायचा हे मला अचूक माहिती आहे. निघताना आता रघु काका सगळ्यांकडे एकदा पाहतात, डोळे भरून आपल्या घराकडे पाहतात, आकाशकडे पाहतात आणि बाहेर पडतात. आकाश मात्र, रघु काका थांब ना असं ओरडत बसलेला असतो. पण रघु काकांना बिचारांना बाहेर जावंच लागतं. रघु काका विचार करतात, जो कुणी हा खेळ खेळलाय ना आणि मुद्दाम मला घराबाहेर काढलंय ना, ते सगळं मी मालकीणबाईंच्या समोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विचार करत रघु काका तडक निघतात. तिकडे तोपर्यंत भूमी आपल्या रूममध्ये येते. आकाशसाठी दूध घेऊन आल्यावरती ती म्हणते, आकाश, दूध पिऊन घे बरं. पण आकाश काही ऐकायला तयार नसतो. तो सांगत असतो, सायकल राणी, रघु काका असं काही करणार नाही, माझा विश्वास आहे. तू सांग ना तुला की रघु काकांनी काहीच नाही केलेलं आहे. रघु काकांना तू आणायला सांग ना इकडे. याच्यावरती भूमी त्याला जवळ घेते आणि म्हणते, बाळा, ऐक ना, असं काही करू नकोस बरं. आत्यांनी जे काही केलंय ना ते सगळं चांगल्यासाठीच केलंय की नाही. आपण आत्यांच्या विरोधात असं नाही जाऊ शकत, असं म्हणत आता इकडे भूमी त्याला समजवत असताना पौर्णिमा टाळ्या वाजवत येते आणि म्हणते, वा आई वा, तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही का? म्हणजे इतके वर्ष आकाशला ज्या गोळ्या बदलून देताय ना, त्याचं खरं काय कारण आहे हे मला आता कळलंच पाहिजे. इतके वर्ष तुम्ही हे सगळं का करत होतात? रागिणी म्हणते, बघ, का करत होते, कुणासाठी करत होते हे महत्त्वाचं नाहीच आहे. महत्त्वाचं हे आहे की आत्तापुरती आपण रघुची बॅट टळलेली आहे. रघुची बॅट जरी टळली असली तरी धोका टळलेला नाही आहे. पौर्णिमा म्हणते, आई, काय बोलताय? कशाबद्दल बोलताय? कसला धोका? आता काय धोका असणार आहे? आता तर सगळं नॉर्मल झालं ना. याच्यावरती रागिणी म्हणते, तुला असं वाटतंय, पण रघुने इकडे असणं हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. कारण ही भूमी काही गप्प बसणार यातली नाही आहे. भूमी गप्प बसून सगळं सहन करेल अशी नाही आहे. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर बंदोबस्त करायलाच पाहिजे, असं म्हणत रागिणीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो. इकडे आकाशने रडून गोंधळ घातलेला असतो. मला रघु काकाच पाहिजेत, मला रघु काकाच पाहिजेत. रघु काका कधीच मला चुकीच्या गोळ्या देऊ शकत नाहीत. सायकल राणी, ते माझी इतकी काळजी करायचे, मला इतकं जपायचे, मग तो मला चुकीच्या गोळ्या कसं देईल? रघु काका करणार नाही. काहीही झालं तरी तू अत्तूला सांग रघु काकांना इकडे घेऊन यायला, असं म्हणत आकाश बिचारा रडत असतो. भूमी त्याला समजवत असते, आकाश ऐक ना. पण आकाश कुणाचंच काही ऐकायला तयार नसतो. तो खूप हायपर झालेला असतो. त्याला फक्त रघु काका पाहिजे असतात आणि त्याचसाठी तो हट्ट करत असतो.
भूमी त्याचं डोकं मांडीवरती घेते आणि हे बघ, आपण रघु काकांना नक्की आणू, तू काळजी करू नकोस बरं आकाश, असं म्हणत आकाशला समजवते आणि मनाशी निश्चय करते की काहीही झालं तरी मला आता रघु काकांना आणलंच पाहिजे. तोपर्यंत इकडे पौर्णिमा सांगत असते, म्हणजे तुमचा प्लॅन तरी काय आहे. याच्यावरती रागिणी म्हणते, प्लॅन तर आहे, पण त्याला कसं वर्कआउट करायचं हे अजून कळत नाहीये, आपल्याला संपवावं लागेल. यावरती पौर्णिमा म्हणते, कुणाला. रागिणी सांगते, रघुला, कारण रघु जर जिवंत राहिला ना तर तो भूमीपर्यंत पोहोचून सत्याचा उलगडा करण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि त्यासाठी आपल्याला रघुला संपवावंच लागेल. असं म्हणत रागिणीचा भयानक प्लॅन ऐकत इकडे पौर्णिमा हादरते आणि त्यानंतर रागिणी म्हणते, आणि त्यानंतर आपल्याला भूमीची सुद्धा बोळवण करावी लागेल. एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या की भूमीचं तरी काय काम, भूमीला एकदा संपवलं की माझ्या मुलाला जेलमधून काढायला मी मोकळी. असं म्हणत रागिणी प्लॅन करत असतानाच तिकडे भूमी येते. भूमी म्हणते, आत्या, आणि दोघी जणी चपापतात. त्यावेळेला भूमी म्हणते, मी चुकीच्या वेळेला आले का, मी कदाचित चुकीची वेळ साधली असेल. याच्यावरती पौर्णिमा म्हणते, आता झालंय ना सगळं, तुला सगळ्यांवरती संशय घ्यायची कसली ग घाणेरडी सवय आहे. म्हणजे आता रघु काकांनी हे सगळं केलंय हे कळलंय तरी सुद्धा तुझी संशयाची सुई काही जात नाहीये. यावरती भूमी सांगते, हे बघ पौर्णिमा, रघु काकांनी काय केलंय काय नाही त्या विषयावरती तू बोलू नकोस, मी आत्यांसोबत बोलायला आले. आत्या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. रागिणी म्हणते, बोल भूमी. भूमी सांगते, आत्या, मला असं वाटतंय की आकाशसाठी आपल्याला रघु काकांना परत आणावं लागणार आहे. कारण आकाशची तब्येत बरोबर नाहीये, तो सारखा रघु काकांचा धावा करतोय, तो रघु काकांना आणा म्हणून सांगत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला रघु काकांना परत आणावं लागणार. याच्यावरती रागिणी म्हणते, भूमी, तुझं डोकं फिरलंय का, तुझं मन मोठं असेल पण माझं मन बिलकुल मोठं नाहीये. मी रघुला या घरात आणू शकत नाही. काहीही झालं तरी रघुकडून जी चूक घडले ना ती चूक अक्षम्य आहे. मी रघुला या घरात परत आणणार नाही. माझ्या पोटच्या पोराला सुद्धा सोडलं नाही. मी ज्यावेळेला त्याने आकाशला त्रास दिला तेव्हा त्याला शिक्षा करून जेलमध्ये पाठवलं, त्याला जामीन मिळण्यासाठी मी नकार देते. मग जो नियम माझ्या अभिला तोच नियम रघु काकांना. असं म्हणत रागिणी मात्र तिच्या मतावरती ठाम असते की काहीही झालं तरी रघुला मी या घरात आणणार नाही. याच्यावरती भूमी सांगते, आत्या, रघु काकांना शिक्षा मिळावी हे तुम्ही म्हणताय खरं, पण यामुळे आकाशला शिक्षा मिळते. या सगळ्याचा आकाशवरती परिणाम होतोय आणि त्याला या सगळ्यामधून जावं लागतंय. त्यामुळे आत्या, मला असं वाटतंय आकाशसाठी तरी रघु काकांना परत आणलंच पाहिजे. असं म्हणत भूमी रघु काकांना परत आणण्यावरती ठाम असते, पण रागिणी विरोध करत असते. कारण जर रघु काका घरी आले तर मात्र भूमीला सगळं समजणार की हा सगळा डाव होता रघु काकांना अडकवण्याचा. त्यावरती भूमी सांगते, आत्या, पण आकाशसाठी आपल्याला रघु काकांना आणायला लागेल, कारण स्वतः आकाशची तशी इच्छा आहे. पण इकडे रागिणी ऐकायला तयार नसते. मग भूमी थोडा वेळ गप्प बसते आणि भूमी आता सावध पवित्रा घेते. कारण रागिणीच्या पुढे लागण्यात काहीच अर्थ नसतो हे भूमीने ओळखलेलं असतं. भूमीची पुढची चाल तयार असते. हुशार भूमीने खूप मोठा निर्णय घेत आता आकाशचं ऑफिस पुन्हा चालू केलेलं असतं. म्हणजे ॲक्च्युली तिने आधीच निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी आकाशचं ऑफिस चालू करायचं म्हणजे करायचं, आणि भूमी त्याच निर्णयावरती ठाम असते. ती आता रागिणीला सांगत असते, आत्या, मी आकाशला ऑफिसमध्ये नेणार आहे. म्हणजे आकाशची ट्रीटमेंट, आकाशला बरं करणं, ही सगळी जबाबदारी आजपासून मी घेतले. त्यामुळे ही सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. पण आकाशला ऑफिसमधलं सगळं शिकवणं, आकाशला ऑफिसमध्ये वावरायला लावणं, ही जबाबदारी तुमची आहे आत्या. ही जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवते आणि मला खात्री आहे ही जबाबदारी तुम्ही अगदी समर्थपणे पेलाल. असं म्हणत मांजरीर या गळ्यात घंटा बांधत भूमीने खूप मोठा खुलासा करत रागिणीलाच तिच्या आता जाळ्यात अडकवलेलं असतं. पण इकडे एवढंच करून भूमी गप्प बसलेली नसते. भूमी ज्या वेळेला कारमधून बाहेर पडते रघु काका रस्त्यामध्येच असतात. भूमी तिथे विचार करत उभी असताना रघु काका विचार करत असतात, आता काहीही झालं तरी मला मालकीणबाईंना सगळं सांगायला पाहिजे. याच्या मागे माझा हात नाहीये, पण घराबाहेर काढण्यामध्ये मला कुणाचा हात आहे हे मला मालकीणबाईंना सांगायलाच पाहिजे. काहीही झालं तरी मालकीणबाईंना सत्य कळलंच पाहिजे असं म्हणत रघु काका भूमीला भेटायला निघतात. तोपर्यंत भूमी ऑफिसला आलेली असते आणि अभिजित महाजन यांच्या डेस्कवरती भूमीला बसलेलं बघून रागिणीच्या पायाखालची जमीनच हादरते. भूमी अभिजितच्या खुर्चीत बसून आता ऑफिसची मालकीण झालेली असते आणि आता मात्र रागिणीचं स्वप्न भंग झालेलं असतं. रागिणीचा नुसता जळफळाट होत असतो. या भूमीने माझ्या अभीची जागा तरी कशी घेतली. अभीची जागा घेतल्यामुळे आता इकडे
रागिणी चिडलेली असते, कारण अभिजित महाजन या खुर्चीवरती भूमीला बघताच रागिणीचा जळफळाट झालेला असतो. भूमीने ऑफिसमध्ये येत आता खूप मोठा निर्णय घेत या आपण महाजन इंडस्ट्रीजची मालकीण आहोत हे रागिणीला दाखवून दिल्यामुळे रागिणी नुसतीच चिडलेली असते.